नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की जगन्नाथजी आणि अभिरता खेळत असतात आणि बोलता बोलता जगन्नाथजी म्हणतात आपल्या गुरुकुलवर खूप मोठं संकट येणार आहे. अभिर आता सावलीने ऐकलेलं असतं. सावली घाबरते. बाबा संकट म्हणजे काय? मगाशी सुद्धा तुम्ही हेच बोलत होता. संकट म्हणजे काय? तुम्हाला कशाची चाहूल लागली आहे बाबा, सांगा जरा. गुरुकुल सगळं नष्ट करायचं आहे, झाडं गुरुकुल सगळं, आणि सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल उभं करायचं आहे त्या लोकांना. त्यासाठी त्यांना गुरुकुल हवंय, त्यासाठी ते अधिकार गाजवत आहेत तिथे. काय माहिती त्याच्यामध्ये पिढ्यानपिढ्यांची कला जोपासली जाणार आहे, कोणाची तरी हौस, कोणाची तरी कला, सगळं सगळं काहीतरी तिथे जोपासलं जाणार आहे. पण त्या लोकांना काहीच नाही, ते हवं आहे आणि त्यांना हवं त्या जागेवर ते उभारणार आहे. त्यासाठी कुठच्याही थराला जायला ते लोक तयार आहेत. म्हणूनच भीती वाटते ग सावली. काय करायचंय बाबा, तू काळजी करू नको, काहीच होणार नाही, मी आहे की. काय करायचंय काय नाही माझ्या पद्धतीने मी करतो. फक्त एक लक्षात ठेवायचं, मी घरी असताना कोणी आलं आणि जागेच्या संदर्भात काही जर विचारायला लागलं, बोललं, काही विचारपूस केली तर ठामपणे सांगायचं आम्हाला जागा विकायची नाहीये, कळतंय का? सावली म्हणते हो असंच सांगेन मी. जगन्नाथजीला अभिरने आता चेसमध्ये हरवलेलं असतं. बाबा बघा, तुम्ही आता तुमचा राजा सांभाळा. जगन्नाथजी म्हणतात वा रे वा, माझ्या पठ्ठ्या अगदी बापावर गेलास रे. बाप एक नंबर हुशार आणि त्याच्याहून त्याचा पोरगा हुशार. सावली आता जगन्नाथजीकडे बघायला लागते. जगन्नाथजी म्हणते अरे मला तसं नव्हतं म्हणायचं, बापासारखा हुशार आहे, मला एवढंच म्हणायचं होतं. चला आता मला खूप काम आहेत. अभिर काहीतरी प्रश्न विचारील या भीतीने जगन्नाथजी तिथून चाललेले असतात. खूप भूक लागली आहे, पोटात कावळे ओरडत आहेत. चला चला जेवायचं काहीतरी बघूया आपण. आता शांत असं बसलेलं असतो. जगन्नाथजी म्हणतात मी हात धुतो आणि मस्तपैकी जेवायला बसतो, कारण मला फार भूक लागली. म्हणते बाबा या मी वाढतीये तुम्हाला. जगन्नाथजीला प्रश्नाची उत्तर द्यायची नसतात म्हणून पटकन तिथून ते पळून गेलेले असतात. अभिर आता मनातल्या मनात म्हणतो माझ्या बाबांच्या विषयी आजोबांना सगळंच माहिती आहे. माझे बाबा काय करायचे, कुठे राहतात, कसे, सगळीच काय माहिती आहे. पण आईसोबत बाबा सुद्धा खोटं बोलतात की मला काहीच माहित नाही असं दाखवतात. सगळ्या गोष्टी मायापासून लपवताय का, तर आईला वाईट वाटेल म्हणून. आजोबा तुमच्याकडून मी सगळी माहिती घेणारच. आता अभिरने सुद्धा ठरवलेलं असतं की माझ्या वडिलांविषयी माहिती आजोबांकडून मी मिळवणारच. तो ओवी तिच्या रूममध्ये खेळत असते आणि सारंग आलेला असतो, आवाज देतो. ओवी ओवी लांबूनच आवाज देत आलेला असतो. ओवी पटकन आता सोप्याच्या मागे लपून घेते. आता ओवीला शोधत असताना बघितलेलं असतो ओवी कुठे, तरी सुद्धा शोधत असतो. अरे ओवी कुठे गेली, कोणी बघितली का माझी ओवी? अरे देवा, आता कुठे शोधू माझी ओवी, कुठे गेली आहे माझी ओवी? सारंग आता सारखा म्हणत असतो गेली असेल माझी ओवी, सोप्याच्या मागे लपली असेल का, लपू शकते का माझी ओवी? इकडच्या बाजूने येते. सारंग बघायला जातो, तो सोप्याच्या मागे दिसतच नाही. तो असं वाटतंय की अमृत बहिणींच्या रूम मध्ये असणार आहे, तिथूनच तिला शोधून आणतो. म्हणतो चला बघूया. आता ओवी पटकन बाहेर आलेली असते. सारंग म्हणतो ए लब्बाडा, सापडलीस की नाही? चुचुंद्री सापडली, इकडे इकडे इकडे. बाडा लपतेस का मला बघून? मज्जा केली रे बाबा. मज्जा करायला असतो का? आता हसायला लागलेली असते. सारंग म्हणतो काय गे, काय झालंय सांग की. फोन केला होता ओवी, डॉक्टरांकडे का गेली होती? तुला काय झालंय सांगतेस का तू? तर म्हणाले काय, औषधं वगैरे दिली का, परत बोलवलंय का? सारंग खूप काळजी करत असतो. ओवी काहीच त्याला उत्तर देत नाही. थांब रे, किती प्रश्न विचारतो रे, एक प्रश्न विचार की एका वेळेला. इतके प्रश्न विचारतोय, तुझ्या कोणत्या प्रश्नाचं उत्तर देऊ मी? कोणी ना उगाच टेन्शन घेते, मला काहीच झालेलं नसतं, उगाच ती टेन्शन घेते बघ. एकदम छान आहे मी, मला काहीच झालेलं नाहीये. ती काकू उगाच टेन्शन घेते. नाही तापणे आला नाही, ताप वगैरे काही नाही आलाय. नाही रे, दुपारी आला होता, आत्ता गेलाय तो. कुठं बोललेली असती ना, मग सारंगच्या गळ्यात जाऊन अशी घट्ट त्याला अशी मिठी मारते. जी वाटते ना राजा, म्हणून विचारलं रे. घाबरूच, मला काहीच झालेलं नाहीये बाबा. काहीच नाही झालं ठीक आहे, पण एवढी खुश काय तू? का तू एवढी आनंदी आहे, कळेल का मला? त्यात नक्की काय चाललंय, कळतंय का ओवी मला? बाबा मी रोज खुश असणारे, तू बघच. खुश राहा, माणसाने खुशच राहिलं पाहिजे, पण कारण काय कळेल का मला? खुश राहतीये, कारण कळायला पाहिजे ना. काय करायचंय मी तुला सांगत नसते. तसेच खुश आहे एवढंच तुझ्यासाठी पुरेसं आहे का? खुश आहे हे विचारायला जाऊ नकोस. आता मला राजा राणीची गोष्ट सांग बरं, म्हणजे मला छान वाटेल. तिला आता मांडीवर झोपायला लावतो आणि राजा राणीची गोष्ट सांगत असतो. घनदाट जंगल होतं, घनदाट जंगलामध्ये वागत असणार ना रे बाबा. अगं ऐकून घे ना ओवी, त्या जंगलात वाघ नव्हताच. जंगलामध्ये राजा राहायचा. राजा त्या जंगलात थोडी राहतो रे, तो महालात राहतो ना. त्याला वनवास झाला होता म्हणून तो जंगलात राहत होता. कळालंय का तुला ओवी? वनवास म्हणजे काय? गोष्ट ऐकायची की नाही ऐकायची, मग गपचूप ऐका, प्रश्न विचारू नकोस. राजा आहे ना तुझ्यासाठी तुझ्यासारखाच अगदी खंबीर असं होतं बघ, पण मात्र हळवं होतं, फार हळवं होतं. त्या दिवशी त्याच्या आयुष्यात सावली आली. सावली? हो सावली, ती राणी ग. राजाच्या आयुष्यात सावली आली आणि खूप आनंदात होते ते. इतका आनंद होता की सगळं भरभरून त्यांना मिळाल्यासारखं सुखानं त्यांचं सगळं काही चाललेलं होतं. राजा आणि राणीमध्ये एके दिवशी खूप मोठं असं जबरदस्त भांडण झालं बेटा. राणी त्या राजाला सोडून कायमची निघून गेली. राजा तिला शोधतोय पण ती राणी कुठेच राजाला सापडली नाही. राजा मात्र एकटाच पडला त्या जंगलात. राणीला खूप शोधत होता, पण राणी इतकी लांब निघून गेली होती की ती राजाच्या हातालाच आली नाही. राजाला ती कधीच सापडली नाही. हो, राणी सापडली नाही राजाला, पण एक राजकुमारी मात्र त्याच्या हाताला लागली. आणि मग काय, ती राजकुमारी जशी काय त्या राजाला मिळाली की त्याचं सगळं आयुष्यच बदलून गेलं. इतकी गोड सुंदर राजकुमारी मिळाली ना, तुझ्यासारखी ओवी, अगदी तुझ्यासारखी गोड राजकुमारी झोपून गेलेली असते गोष्ट ऐकता ऐकता, आणि सारंगची सुद्धा गोष्ट संपलेली असते.
ओवी तोपर्यंत झोपीही जाते. सारंग आता ओवीकडे बघत असतो. गोड असा तिचा पापा घेतो आणि सारंग त्याच्या विचारांमध्ये अडकून गेलेलं असतं, हरवून गेलेलं असतो. त्याचे विचार परत त्याच्या जवळ आलेले असतात आणि त्या विचारांमध्येच तो मग्न झालेला असतो. आता नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी छान असे तयार होतात अमृता आणि ओवी. अमृताचं काहीतरी बेडरूममध्ये काम चाललेलं असतं आणि ओवी पळत येते. काकू जायचंय ना ग आपल्याला? कुठे जायचंय ओवी? अगं गुरुकुलमध्ये जायचंय ना. ए बाई हळू जरा हळू बोल, एवढ्या मोठ्याने नको बोलू. सॉरी आता नाही बोलणार. ओवी काय ग? मी जाईल माझी तू नको येऊस. नाही काकू मी पण येणार आहे गुरुकुलमध्ये. आता आवरून निघतच आहे, त्याच्यानंतर आपण जायचं का? बाकीचे सुद्धा ऑफिसला जाणार, मग काय आपणच आहोत. मग आपण जाऊया गुरुकुलला. कालचा फॉर्म कुठे आहे ग काकू? भरून ठेवलाय, सगळं रेडी आहे, फक्त तिथे जाऊन सबमिट करायचं आहे. डोंट वरी, रिलॅक्स मॅम. अमृता फार गंमत करत असते ओवीची. तर सबमिट करायचं आहे, आता काय काळजीचं कारण नाही आहे ओवी. खात्री आहे तिथलं गाणं आवडणार म्हणजे आवडणार, नक्कीच तुला आवडणार आहे तिथलं गाणं. जाऊ दे ग, तुला तिथे गाणं शिकता येणं जास्ती महत्वाचं आहे, फक्त तुला तिथे आवडलं पाहिजे सगळं. गेला की लगेच तुला सांगायला येते. प्लॅन अगदी लक्षात आहे माझ्या. बाबा गेला रे गेला की मी लगेच पळत येते तुला सांगायला. तर म्हणते ओके, आणि हे बाकी सगळे घरातले गेले की मी तुला सांगायला येते. दोघी सुद्धा लक्ष ठेवू, कोण बाहेर जाते कोण घरात आहे, मग आपण जायला आपापले मोकळे. ओके आपण जाऊया, आधी या लोकांना जाऊ दे, मग आपण सगळेच जाऊया. पण असं म्हणून ओवी पळत गेलेली असते. बाबा गेला की लगेच तुला आवाज देते. अमृता आता हसत असते. बबलू आणि ओवी खेळत असतात. घोडा चल मेरे घोडे टिक टिक टिक. बबलू घोडा बनलेला असतो आणि ओवी त्याच्या अंगावर बसलेली असते, गाणं म्हणते आणि सगळ्या घरभर या बबलूला फिरवत असते. माझं कंबर दुखायला लागला आता घोडा बनून जरा सुद्धा खायला दिला नाही ना घोड्याला. तू घोडा बनायचं आणि मी तुझ्या पाठीवर बसणार. मी राज्य घेणार नाही, मी लहान आहे ना, मी राज्य घेत नसते. हे बघा बबलू काका, मी राज्य घेणार नाही म्हणजे नाही. पण उंचीने सेम आहे ना. चल घोडा बन. ओवी म्हणते नाही मी राज्य घेणार नाही. तुला घोडा बनायचंय ओवी, चल पटकन. ओवी म्हणते नाही मी राज्य घेत नसते. ओवी आता चिटिंग करत असते आणि ती बबलूच्या घोडा बनून त्याच्या पाठीवरनं फिरलेली असते. बबलू जेव्हा म्हणतो की तू राज्य घे, ती म्हणते नाही मी राज्य घेणार नाही, मला खेळायचंच नाहीये. आता ओवीचं आणि बबलूचं हे भांडण बघत असतो सारंग. तो थांबा बस झालं ऐका जरा. पसंत भेटले होते बबलू आपल्याला. कुठे कामाला आहे माहिती का तुला? त्या संस्थेमध्ये कामाला आहे ती. गुरुकुल आहे तिथे कामाला आहे ती. नक्की लगेच बबलू म्हणतो गुरुकुल? हो नक्की रे गुरुकुल. सारंग म्हणतो नक्की? अरे हो आलंय माझ्या लक्षात, गुरुकुलच आहे, खूप मोठं गुरुकुल आहे. लोकेशन पाठवले का? हो पाठवले की. लोकेशन नको फॉरवर्ड करू, तू आहे ना माझ्यासोबत, मग आपण सोबत जाऊ की. चल तुला वहिनीला सांग आणि त्या लोकेशनला लगेच येऊन पोहोचायला लाव. वहिनी पण भेटतील, बस जरा सगळेच काय प्रॉब्लेम सुटतील. बबलू म्हणतो ठीक आहे, त्यांना करतो मी लोकेशन सेंड, पण तू चल आधी, उशीर होतोय आपल्याला. मी म्हणते बापरे बाबा सुद्धा तिकडेच चाललाय, आम्ही पण तिकडे आणि बाबा पण तिकडे. आम्ही तिकडे गेलो आणि बाबाने जर आम्हाला बघितलं तर काय व्हायचं? त्यासाठी काहीतरी करायला लागणार आहे. काय करायचं आता? ओवी विचार करते की आम्हाला जिथे जायचंय तिथेच बाबा सुद्धा चाललाय. तर काकूला हे सगळं सांगायला हवं की बाबा सुद्धा तिथेच चाललाय गुरुकुलला आणि आपल्याला पण तिथेच जायचंय. आपण तिथे गेलो आणि बाबा आपल्याला भेटला, त्याला काय उत्तर द्यायचं? आता नाश्त्यासाठी सगळे बसलेले असतात. राजकुमार आलेला असतो. तिलोत्तमा म्हणते राजकुमार आपण जी जागा बघितलेली ना ती गोडाऊनसाठी, तो म्हणते स्वतः जाऊन ती जागा बघायला हवी. काय नाही व्यवस्थित आहे की नाही, फक्त त्याने सांगितली आणि आपण बघितली असं व्हायला नको. काय चाललंय ना व्यवस्थित तिथे बघायला लागणार आहे. हो आई मी सुद्धा तेच म्हटलो की आम्ही एकदा स्वतः येऊन बघतो बाबा, तुझ्या भरोश्यावर आम्ही काय बसत नसतो. आपण स्वतः एकदा बघू, मग घ्यायची की नाही आपल्याला डील करता येईल. उगाच बघायची आणि न आवडली तरी पण घ्यायला नको आणि उगाच नको कसल्या फंदात पडायला. त्यामुळे एकदा स्वतः जाऊन चेक करूया असं माझं म्हणणं आहे. तिलोत्तमा राजकुमारला सांगत असते. राजकुमार हो आपण जाऊया आणि बघूच या, मग काय तो पुढचा डिसिजन घेऊ. आता तिलोत्तमा सुद्धा जाणार असते ते गुरुकुल बघायला. सारंग सुद्धा जाणार असतो. ओवी आणि अमृता सुद्धा ऍडमिशन घ्यायला जाणार असतात. आता सगळे मेंदळी कुटुंब ते गुरुकुलकडे जाणार असतात एकाच वेळेला. ते गुरुकुल आता अमृताने सुद्धा ऐकलेलं असतं की गुरुकुल आहे ते खरेदी करायचे या लोकांना. गुरुकुल म्हणजे काय आहे राजकुमार? आता मोनिका विचारते. म्हणजे नेमकं काहीतरी गाण्याचे क्लास वगैरे काहीतरी सुरू करताय. आता सुरुवातच होतीये नुकतीच, कमच असतं, पण आता कुठे क्लासेस वगैरे सुरू केलेत त्या लोकांनी? नाही तर काय रिकामीच पडून असते ती जागा. मात्र एक नंबर या खूप पॉश जागा आहे. तिलोत्तमा म्हणते राजकुमार एक काम कर, तू त्याला फोन लाव आणि त्याला विचार 1 तासात आलो तो जागा बघायला मिळेल का? तू आहेस का तिथे रेडी? आम्ही येतोय लगेच. विचार त्याला फोन लावून. राजकुमार म्हणतो हो बघतो, विचारतो मी आणि लगेच तुला पण सांगतो आई. चालेल मग मला सांग काय ते, मग आपण डायरेक्ट तिकडे जाऊ. ब्रेकफास्ट झाला की आपण लगेच निघूया. तिलोत्तमा राजकुमारला म्हणते आज काही झालं तरी ती जागा फायनल करायचीच आहे. म्हणते हे सगळे त्याच गुरुकुलला चांगले आहेत आणि तिथे ओवीला आणि मला पाहिलं तो मोठा असा प्रॉब्लेम होणार आहे. आता काय करायचं आणि काय करायला लागणार? अमृताला जाम टेन्शन आलेलं असतं की ॲडमिशनचा फॉर्म द्यायला तर मला जायला लागणार आहे आणि मी तिथे गेल्यावर जर या लोकांनी मला बघितलं तर मी काय करू? खूप मोठ्या संकटात अडकणार आहे. त्यामुळे अमृताच्या डोक्यात आता चक्र चालू झालेली असतात. अमृता पळत आलेली असते, तिकडून ओवी पळत आलेली असते. बरं झाली बाळा तू आलीस, मी तुझ्याकडेच येत होते. फार महत्त्वाचं सांगायचंय ओवी, तुझ्याकडेच येत होते. मला सुद्धा खूप महत्त्वाचं सांगायचंय काकू तुला, फार फार महत्त्वाची गोष्ट. ती माझा ऐक ओवी, मी आत्ता हॉलमध्ये
डायनिंग टेबलवर या लोकांचं बोलणं ऐकलं की ही सगळी लोक गुरुकुल बघण्यासाठी गुरुकुल खरेदी करायचंय म्हणून आज आत्ता लगेच गुरुकुलकडे चालली आहेत. गुरुकुल बघायचंय त्यांना. गुरुकुलमध्ये जाणारे तिथे गाणं शिकवतात आणि तेच त्यांना पूर्ण जागा हवी आहे. गुरुकुलची सगळी जागा खरेदी करणारे आजी आणि राजकुमार काका. कळते का ओवी तुला? तुला तेच सांगायला आले. बबलू काका आणि बाबा गुरुकुलमध्ये चाललाय, काहीतरी प्रॉब्लेम आहे ना म्हणून ती सुशीला आंटी, बाबा आणि बबलू काका तिघे सुद्धा चाललेत गुरुकुलला. केस आहे ना म्हणून ते गुरुकुलला चालले. रंग आपल्याला सोडणारच नाही, आपली वाट लागणार ओवी. आपण पुरते अडकून जाऊ. आणि मोनिका काकूने जर बघितलं तर मग काही खरंच नाहीये. मग आपल्याला कोणीच वाचवू शकणार नाहीये. बघ ओवी काय आणि कसं करायचं. प्लॅन कॅन्सल करून टाकायचं का? प्लॅन कॅन्सल करून कसं चालणार ग? अमृता ओवीला म्हणते ऍडमिशन कॅन्सल होऊन जाणार, तुला कळतंय का? मग तू गाण्याचं काय होणार? फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे ना बाळा. ती करून आपल्याला गुरुकुलला जायलाच लागणार आणि तुझा फॉर्म सबमिट करायलाच लागणार. आज शेवटचा दिवस आहे. आज जर वेळ निघून गेली तर आपल्याला काहीच करता येणार नाहीये बाळा. हा अबीर बाहेर उभा राहून अंगणात वाट बघत असतो ओवीची की ओवी कधी येणार, ओवी कधी येणार. ओवी काय आलेलीच नसते. किती वेळची वाट बघतोय, कधी येणार काय माहिती ही ओवी. तो त्याच्या मनाशीच बडबड करत असतो. तेवढ्यात काय आलेली असते सावली. सावली म्हणत असते की बाळा ती येणार नसेल. अगं आई मला खात्री आहे येणार म्हणजे येणार. ती शेवटपर्यंत आजच्या दिवसात येऊन जाणार आणि फॉर्म देऊन जाणार, मला खात्री आहे. माझी मैत्रीण आहे ती. म्हणतो थांब मी फोन लावतो आणि तिच्या काकूला विचारतोच येणार आहे की नाही, तुमचा निर्णय काय झालाय. थांब ग आई मी 5 मिनिटात आलो. सावली म्हणते अबीर जरा शांत बस, फोन वगैरे लावायची काहीच गरज नाहीये. अबीर फोन लावू नकोस, समोरच्याला त्रास द्यायचा नाहीये. यायचं असतील तर ते येतील, तू अजिबात फोन लावू नकोस. सावली रागवलेली असते. अबीर जागेवर थांबलेलं असतो. खात्री आहे ना ती येणार, मग ती येणार. फोन लावायचा नाही आणि त्रास द्यायचा नाही, आत्ताच सांगते. शांतपणे गुपचूप इथे खेळायचं तर खेळ, नाही तर घरी पाठवून देईन तुला. गस ती येणार म्हणजे येणारच. सावली म्हणते हो येईल की. मग तेवढ्यात काय आता तिथे मुलीला बरं नसतं म्हणून तिला सावलीला बोलवतात आणि सांगतात की हिला बरं नाहीये. सावली म्हणते हो ना, तिचं अंग सुद्धा गरम लागते. सावली म्हणते काय होतंय रे बाळा तुला? डोकं दुखतंय मॅडम, अंग गरम आहे, मी घरी जाऊ का, मला जरा बरं वाटेल घरी गेल्यावर. ती म्हणते काय करायचंय? ती म्हणते मॅडम काळजी करू नका, घर जवळच आहे, मी तिला लगेच सोडून येते. सावली म्हणते चालता येईल, लवकर या. आईला सांग काही लागलं तर मला फोन करा, मी हवी ती मदत करायला तयार आहे. म्हणते तिला घरी सोडवायच्या आधी डॉक्टरांकडे न्या आणि मग घरी सोडवा. अबीर म्हणतो आई मला पण भूक लागलीये, पोटात आता कावळे ओरडायला लागलेत, काहीतरी खायला दे की. म्हणतो काहीतरी खायला आणू का मी? मावशी चाललीच आहे ना बाहेर, तिच्यासोबत जातो की, ती मला काहीतरी खायला घेऊन देईल, मग मी वापस येतो आणि ती पुढे जाईन. म्हणते येऊ द्या मॅडम त्याला, मी त्याला काहीतरी खायला घेऊन देते आणि माघारी पाठवून देते. म्हणते क्षमा ठीक आहे, पण जास्ती लाड करू नका, तसलीच सवय लागायची त्याला. म्हणते असू द्या हो, एवढं तर चालतंच, मी घेऊन जाते आणि लगेच पाठवून देते. सावली म्हणते ठीक आहे, पण व्यवस्थित जायचं अबीर, आणि बाकी कुठे जायचं आणि खायला घेतलं की लगेच माघारी यायचं. आता त्या मुलीला बाहेर घेऊन जाते आणि क्षमासोबत आता अबीर सुद्धा गेलेला असतो, काहीतरी खाऊ आणायचं असतो त्याला. इकडे आता ओवी आणि अमृता बेडरूम मध्ये असतात. रायाची मूर्ती काढ, मला जरा पाया पडायचंय. अमृताकडून विठुरायाची मूर्ती काढून घेत असते ओवी. म्हणते ओवी आज काय विशेष, तुझ्या विठुरायाला बाहेर काढायचंय, सांग की. म्हणते अगं काढ ना ग काकू. अगं पण काहीतरी खास कारण असल्याशिवाय आपण काढत नाही, बरोबर ना? मग काय असं खास कारण आहे की विठुरायाला बाहेर काढायचंय? अगं सांग ओवी. काहीही करून गुरुकुलला जायचंय म्हणजे जायचंय, पण आपल्या घरातले सगळेच गुरुकुलला जायला निघालेत, मग आपण कसं जायचं ग? तो प्रश्न पडलाय ना. मग विठुरायाला सांगते की मला गुरुकुलपर्यंत पोहोचव काहीही करून. त्या दोघींना इथे अडकून पडायला लागणार आणि या सगळ्यातून फक्त आणि फक्त विठुरायाच काहीतरी मार्ग काढू शकतोय. म्हणून मी विठुरायाला सांगणार आहे की काहीतरी मार्ग दाखव आणि गुरुकुलपर्यंत आम्हाला नेऊन पोहोचव. रायाची मूर्ती काढायला गेलेली असते अमृता की लगेच तिथून चष्मा पडलेला असतो खाली. काकू हा कुणाचा चष्मा आहे आणि मूर्तीच्या सोबत काय ठेवलाय ग? तो जो अमृताच्या हातून चष्मा पडलेला असतो तो सावलीचा चष्मा असतो. आणि जसा काय चष्मा खाली पडतो की ओवीने प्रश्नाचा भडीमार सुरू केलेला असतो. आता अमृताला टेन्शन येतं, कुणाचा चष्मा, काय उत्तर द्यायचं या ओवीला. तर म्हणते असेल कुणाचा, आपल्याला काय करायचंय? काकू तू खोटं बोलते ना, तुला माहिती चष्मा कुणाचा आहे, पण तुला सांगायचं नाहीये. खरं सांगा काकू चष्मा कुणाचा आहे? म्हणते विठुरायाच्या समोर खोटं बोलायचं नाहीये, सांग खरं खरं चष्मा कुणाचा आहे. आणि माझ्याशी काय खोटं बोलतेस तू? अगं ज्याचा चष्मा असेल त्याचं नाव सांग की. असेल कुणाचा आणि कुणाचा चष्मा आपण जपून ठेवणार आहे का? अगं काकू सांग की. तर म्हणते बाळा मी तुला काहीच सांगू शकत नाही आणि प्लीज तू मला प्रश्न पण विचारू नको. चष्मा कोणाचा, काय आणि इथे का आला, मला काही विचारू नको, कारण मी तुझ्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नाही देणार. ओवी मात्र हट्ट करत असते, काहीही करू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे की चष्मा कसा आला इथे, सांग म्हटल्यावर सांग. आता अमृता ही अगदी अडचणीत आलेली असते की आता या ओवीच्या प्रश्नाचं उत्तर काय देऊ आणि कसं देऊ. नको ना हट्ट करू प्लीज. अगं ओवी ऐक ना जरा. नाही सांग मला चष्मा कोणाचा आहे, तोपर्यंत मी काही शांत बसत नसतो. काकू तुला विठुरायाची शपथ आहे, तुला सांगायला लागणार आहे चष्मा कोणाचा आहे. आता तरी खरं सांगा, आता खोटं बोलायचं नाहीये. आता तिला सांगायला तयार झालेली असते कारण ओवीने फार त्रास दिलेला असतो. बस इथे मी सांगते तुला.
अमृता आता ओवीला जवळ घेऊन बसलेली असते. मी तुला जे काही सांगणार आहे ना ओवी, विठुरायाची शपथ घेऊनच सांगते मी. तू सुद्धा विठुरायाची शपथ घ्यायची आणि प्रॉमिस करायचं तू कोणालाही काही सांगणार नाहीये. तुला काहीही कळालं तरी तू बाबाला किंवा कोणालाच याबद्दल काही सांगणार नाहीये. आधी विठुरायाची शपथ घे ओवी आणि मग तू काय ते सांगते मी तुला. महत्वाचं, सारंगला एक शब्द सुद्धा कळला नाही पाहिजे ओवी, कळतंय का तुला? काय सांगणार, कुणालाच सांगणार नाहीये काकू. तू मला सांग बरं नक्की काय झालंय. अमृताने विठुरायाची मूर्ती हातात घेतलेली असते आणि काय खरं काय खोटं हे सगळं सांगायला लागलेली असते. चष्मा कोणाचा आहे, विठुरायाची मूर्ती कोणाची आहे, अमृता सगळंच काही एवढ्याशा ओवीला सांगायला सुरुवात करते. हा चष्मा सारंगच्या बायकोचा आहे. असं लग्न झालंय काकू? हो झालं होतं लग्न. त्याची बायको त्याला खूप दिवसांपूर्वी सोडून गेली ग. माझा बाबा सुपर हिरो आहे आणि एवढा सुपर हिरो असताना सुद्धा ती माझ्या बाबाला का सोडून गेली सांग ना ग अमृता काकू. होती का ती? अजिबात नाही. तिच्यासारखी तर कोणीच नव्हती. फार चांगली होती ती. लाखात एक होती ती सावली. सारंगची बायको लाखात एक होती. सारंगच्या बायकोसारखा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही. इतकी प्रेमळ, इतकी काळजी घेणारी आणि दुसऱ्यांसाठी नेहमीच काहीतरी करणारी सारंगची बायको खूप प्रेमळ आणि चांगली होती. खूप चांगली होती ती. मग ती का सोडून गेली माझ्या बाबाला हे बघा आता खूप मोठी गोष्ट आहे. हे तुला एक दिवस मी निवांत नक्कीच सांगेल. ती मात्र खूप चांगली होती एवढं मात्र खरं. आणि ही मूर्ती सुद्धा तिची आणि हा चष्मा सुद्धा. ती जेव्हा घर सोडून निघून गेली ना तेव्हा आईने सगळं सामान तिचं घराच्या बाहेर काढ, सगळ्या आठवणी पुसून टाकण्यासाठी तिचं या घरात काहीच ठेवलं नाही जेणेकरून तिची कुणालाच आठवण येणार नाही. यासाठी आईने सगळ्या वस्तू बाहेर फेकून दिल्या. आवडलंच नाही आणि मग मी गेले आणि गुपचूप ही मूर्ती घेऊनच आले आणि म्हणून मी लपून ठेवती ही मूर्ती. ही मूर्ती काय आहे, कोणाची आहे, अमृता काकू काय एवढं त्या मूर्तीला जपते हे आता ओवीला कळालेलं असतं. आणि सारंगचं लग्न झालं होतं, खूप चांगली त्याची बायको होती हे सुद्धा आता सावली कशी होती हे सांगितलेलं असतं ओवीला अमृताने. आता सगळ्याच प्रश्नांची उत्तरं ओवीला मिळालेली असतात. जे माझ्या आईचा विठुराया आहे हो तर काकू? अमृता म्हणते हो तुझ्या आईचाच विठुराया आहे. आता सावलीचा चष्मा लावलेला असतो. अमृता तिच्याकडे बघतच थांबलेली असते. ओवी अगदी सावलीसारखी दिसत असते. नाही बाळा, सारंगच्या बायकोची विठुरायाची मूर्ती असं म्हण. बाबा माझा बाबा म्हटल्यावर त्याची बायको माझी आईच झाली ना, मग मी तिला माझी आईच म्हणणार. ती विठ्ठलाची मूर्ती काढून ठेवलेली असते बाहेर आणि ओवीला जी प्रार्थना करायची आहे ती ओवी करायला लागलेली असते. काय आता घरातली सगळीच लोक तिकडे जाणार आहे तेव्हा आम्हाला तिकडे जायचंय. त्यांना लवकरात लवकर एक तिथून बाहेर काढ किंवा तिथे जाऊच देऊ नको, कारण आम्हाला जाऊन तिथे ऍडमिशन फॉर्म सबमिट करायचा आहे. लवकरात लवकर विठुराय काय करायचंय ना ते कर. आले की तुला विठुराय चॉकलेट देईल, फक्त माझं काम कर, मी लगेच तुला चॉकलेट देणार. आणि ओवीने विठुरायाचा आशीर्वाद घेतलेला असतो. यांच्या मनात नेमकी काय आहे हे सुद्धा विठुरायाला सांगितलेलं असतं. आता तिलोत्तमा बसलेली असते आणि राजकुमार आलेलो असतो. तिलोत्तमा म्हणते राजकुमार बस रे जरा, कावरती ना वेळ लागेल, तू बस रे. वर म्हणतो आवरायचं काय, ब्रेकफास्ट तयार होऊन आली होती ना, आता काय आवरायचं राहिलंय. एकदा जागा फायनल झाली की मी पुढचं काय ते करूया आपण. पर्यंत गेलं तर काहीतरी कळणार ना, आपण घरातच आहे, तिथे गेल्याशिवाय जागा काय फायनल होत नसते. मग तिथे पटकन जाऊन काय तर सोक्षमोक्ष लावायला लागणार. जागा आवडली तर फायनल करता येईल, पण आपण घरातूनच निघत नाही हो ताई. राजकुमार शांत हो, निघूया आपण, पोहोचूया तिथे. तिलोत्तमाला फोन आलेला असतो आणि खूप महत्वाचा फोन असतो. तिलोत्तमा म्हणते हो मी फ्री नाहीये, दुसऱ्याच कामात अडकली आहे. तिलोत्तमाला खूप अर्जंट ते बोलवलेलं असतं. तिलोत्तमा म्हणते हो आम्ही पोहोचतोय, अगदी अर्जंट तिथे येतोय म्हणजे येतोच आहे. तुम्ही मीटिंगची सगळी तयारी करा, आम्ही लगेच आलो. आता मोनिका आलेली असते छान अशी तयार होऊन. आता आपल्याला जायचंय ते गुरुकुल वगैरे बघायला. आणि इकडे कुठे मीटिंग? तिलोत्तमा म्हणते आपणच मीटिंग बोलवली होती, आठवत नाहीये का मोनिका? महिला कामगारांची मीटिंग आहे, तुला कसं लक्षात नाहीये ग? पेमेंट बद्दल बोलायचंय, बऱ्याच गोष्टी डिस्कस करायच्यात, रूल्स रेग्युलेशन त्यांना सांगायचंय. कशी विसरलीस ग मोनिका? हो आई कम्प्लिटली मी खरंच विसरून गेले होत्या. कसं म्हणजे डोक्यातून गेलं काय माहिती. मग म्हणते हे बघ आज नाही जाऊ शकते आपण तिकडे गुरुकुल वगैरे बघायला, कारण आमच्या कंपनीमध्ये 100 ते 125 बायका वाट बघताय आणि त्यांना वेळ दिली आहे म्हटल्यावरती पाळायला लागणार आहे. काही करून आम्हाला तिथे जायचंय म्हणजे जायचंय. म्हणून आम्ही जर वेळ पाळली नाही तर ते बरोबर दिसणार नाहीये. राजकुमार आम्ही नाही येऊ शकत, आम्हाला आधी कंपनीत जाणं गरजेचं. म्हणते तुम्ही पण तिकडे जा राजकुमार आणि जे आहे ते डन करून टाका. आपण घेऊच ती गुरुकुल, मला आवडलंय, जागा ही छान वाटते. मी आणि कंपनीचं काम बघतो, तोपर्यंत तुम्ही तेवढी डील करून टाका. कंपनीचं सगळं काम उरकून घेतो, तुम्ही तोपर्यंत गुरुकुलचं काम उरका, म्हणजे वेळ व्हायला जाणार नाही आणि एकाच वेळेला खूप सारी कामं होतील. मोनिका आणि तिलोत्तमा कंपनीत चाललेली असतात, अर्जंट मीटिंग आहे म्हणून. आणि राजकुमारने आता गुरुकुलमध्ये जायचं असतं, त्यासाठी सेटिंग लावलेली असते, त्या माणसाला सांगितलेलं असतं. आता तिलोत्तमा मोनिका निघून गेलेले असतात आणि त्यांच्या मागे आता लगेच बबलू आणि सारंग सुद्धा घराच्या बाहेर जातात, कारण त्यांना सुद्धा गुरुकुलमध्ये जायचं असतं. बबलू सारंगला म्हणत असतो की सुशीला वहिनीला दाखवलाय त्या शमाचं ऑफिस वगैरे, लोकेशन सुद्धा पाठवलंय, शमावर लक्ष ठेव असं सांगितलं. माणसावर जर लक्ष ठेवलं तर मारतील की आपल्याला. तुझा म्हणते कुठे निघाला तेवढ्या घाईत? काय रे सारंग, केस वगैरेचं काम असेल तर सांग बाबा, मग मी तुम्हाला काही डिस्टर्ब वगैरे करत नाहीये. बहिणी केस संदर्भातच जायचंय जरा, गुरुकुलला चाललोय रे ग आम्ही. शमा अबीर सगळेच चाललेले असतात गुरुकुलच्या बाहेर. तुझा म्हणते यायला उशीर होणार आहे का सारंग, जेवायला आहात ना? सारंग आता काहीतरी बोलणार, तेवढ्यात काय सुशीलाचा फोन आलेला असतो बबलूला
अरे सुशीला बहिणीचा फोन आहे रे, गुरुकुल जवळ येऊन पोहोचली बबलू. त्या शमाला भेटायला येणार आहे ना, ती आत्ताच एका छोट्या मुलाला आणि मुलीला घेऊन गुरुकुलच्या बाहेर पडलीये. तिला शमावर लक्ष ठेवायला पाठवलेलं असतं. सारंग म्हणतो बहिणी फार उशीर होतोय, येतो आम्ही. ते आता घाईघाईने निघून जातात. अमृताचं आणि ओवीचं काम झालेलं असतं, कारण बबलू आणि सारंग गुरुकुलमध्ये आत्ता जात नाहीये, नंतर जाणार असतात. ओवी म्हणते येस, आता आपण जाऊया गुरुकुलमध्ये आणि आपला फॉर्म पहिले सबमिट करूया. ओवीचं आणि अमृताचं काम अगदी सोपं झालेलं असतं. आता बघूया मित्रांनो, ओवी आजच्या आज फॉर्म तिथे सबमिट करणार का आणि गुरुकुलमध्ये तिला ॲडमिशन मिळणार का, हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.